सर्वांना सविनय सप्रेम जय भीम। बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या व्याख्यानमालेमध्ये मी अरविंद माने सोलापूर आज आपणासमोर उपस्थित होत आहे। जय हिंद क्रांती सेवा मिशन लातूर यांच्या वतीनं ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम जय हिंद क्रांती सेवा मिशनच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचे माननीय अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब मोहिते, सर्व पदाधिकारी, माननीय भगवान जाभाडे सर, माननीय निळकंठ बोरकर सर आणि माननीय पंकजी गायकवाड सर, या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि माननीय अध्यक्ष महोदयांचं आणि समस्त जय हिंद क्रांती सेवा मिशनच्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि या व्याख्यानमालेत संविधान या विषयावरती मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण मला निमंत्रित केल्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे। त्याचबरोबर माझे परमस्नेही माननीय भगवान जाभाडे सर यांनी मला 8-15 दिवसापूर्वीच कल्पना दिली होती। त्यांच्या विनंतीला मी मान देऊन आज फेसबुक लाईव्ह या माध्यमातून मी आपणासमोर भारतीय संविधान किंवा संविधान हा विषय घेऊन मी आपणासमोर उपस्थित झालेलो आहे। सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमेनिमित्त तमाम देशवासियांना मी माझ्यातर्फे आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो आणि मी माझ्या मनोगतास सुरुवात करतो। आजचा जो विषय आहे संविधान। बंधूंनो आणि भगिनींनो, संविधान हा विषय खऱ्या अर्थानं जर पाहायला गेल्यास, जर तुम्हाला त्यामध्ये आवड असेल, रुची असेल, तर अतिशय सोपा विषय आहे। त्यात जर आवडच नसेल किंवा त्याचं आकलन होत नसेल किंवा त्याची इच्छा नसेल तर हा विषय समजायला अतिशय कठीण आहे। कारण मी एकंदरीत भारतीय समाजव्यवस्थेचं ज्यावेळेला निरीक्षण करतो त्यावेळी भारतीय संविधान या विषयाविषयी इतकी अनास्था, पराकोटीची अनास्था दिसून येते की संपूर्णपणे हा विषय हा एक दुर्लक्षिला गेलेला विषय असं मला जाणवतं। आणि केवळ विद्यापीठांमध्ये, शाळा कॉलेजांमध्ये एक नागरिकशास्त्राचा भाग म्हणून किंवा राज्यशास्त्राचा भाग म्हणून किंवा लॉच्या विद्यार्थ्यांचा कायद्याचा अभ्यासाचा भाग म्हणून अशा प्रकारे एवढं सीमित असं एक वर्तुळ या विषयापुरतं राहिलेलं आहे। त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 99% म्हणा तमाम भारतीयांना भारतीय संविधान या विषयांचा काडीमात्र गंध नाही। आता 99% मग उरला 1%। समजा भारताची लोकसंख्या जर 130 कोटी धरली आपण, तर म्हणजे त्यातले 1% म्हणजे किमान 1,30,00,000 लोक यांना तरी नीट संविधान माहीत आहे किंवा नाही, हा देखील मोठा संशोधनाचा विषय आहे। आणि एवढा मोठा व्यापक विषय, एवढी मोठी संकल्पना, ज्याला आपण भारताचा, या भारतभूमीवरचा सर्वोच्च कायदा आपण मानतो, त्याच्याविषयी भारतीय जनमानसामध्ये एवढी दुरावस्था, एवढी अनास्था आहे, त्याचं ज्ञान कोणाला नाही आहे, ही मोठी शोकांतिका आहे। आणि मग जे आम्ही स्वतःला भारतीय नागरिक म्हणून घेतो, ज्या सर्वोच्च कायद्यावरती हा देश चालतो, ही सगळी शासन यंत्रणा चालते, त्याच्याविषयी आम्हाला माहीत नसणं हे आमचं दुर्दैव आहे।
आणि मग याचा अभ्यास करत असताना आणि हे निरीक्षण करत असताना मला काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या आणि मी ढोबळ मनानं त्या लोकांचं वर्गीकरण अशा 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. संविधान याविषयी, भारतीय संविधानाविषयी. आणि ते वर्गीकरण असं आहे की एक पहिला वर्ग असा आहे की तो वर्ग भारतीय संविधानाला संपूर्णपणे विरोध करतो. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करतात. त्यांना ते संविधान अंतःकरणापासून मान्य नाही, त्यांची निष्ठा नाही. ते वारंवार संविधान बदलायची भाषा करतात. त्यांना हे संविधान नको आहे, या संविधानाच्या आदेशानुसार इथली राज्यव्यवस्था नको आहे, अशा एक प्रकारचा वर्ग आहे. तो प्रखरपणे विरोध करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती बेछूटपणे आरोप करत राहतो. दुसरा एक वर्ग असा आहे, तो म्हणजे माझ्या भाषेत त्याला कृतज्ञ वर्ग असे म्हणेन. बहुसंख्येनं वर्ग आहे की भारतीय संविधानातील सर्व सुविधा, सर्व प्रावधानांचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनाचा विकास साधून हा वर्ग काय म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं, असा बेशरमपणे व्यक्त होणारा एक वर्ग आहे. तो कृतज्ञ वर्ग आहे. त्यांना जाणीवच नाही आहे. आणि मग त्यांच्या ज्या श्रद्धा आहेत, त्यांचा जो गोड गैरसमज जो आहे, तो गैरसमज म्हणजे त्यांचा जो विकास साधला गेलेला आहे, तो विकास म्हणजे त्यांच्या तथाकथित राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचा विकास साधला. त्यांची ज्या पक्षावरती, राजकीय पक्षावरती निष्ठा असेल त्यांनी त्यांचा विकास केला. परंतु त्यांना हे संविधानामुळे झालेलं आहे याचं किंचित देणं घेणं नाही आहे. आणि मग तटस्थपणे विचारतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. आणि तिसरा जो वर्ग जो आहे, तो माझ्या माहितीप्रमाणे बहुसंख्येनं असणारा या देशातला बहुजनांचा गाफील वर्ग आहे, झोपलेला वर्ग आहे. त्यांच्याकडनं मला असं काही प्रतिक्रिया मिळतात, संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांचा कायदा म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्याला कुणीही बदलू शकणार नाही, असं म्हणायचं. बाबासाहेबांची संविधानाची नुसती तोंडी गुणगान गायचं, थोरवी गायची आणि झोपी जायचं. पण ते संविधान नेमकं काय आहे, त्याच्यामुळं आमचा विकास, आमच्या कित्येक पिढ्या कशा उद्धरल्या गेल्या, ह्या भारतीय नागरिकांचं ह्या जनमानसावरती काय परिणाम झाला, याचं काहीही देणं घेणं नाही. अक्षरशः झोपी गेलेला असा एक गाफील समाज की आमच्या संविधानाला कोणीच हात लावू शकत नाही, ते कोणी बदलू शकत नाही. आणि त्यामुळं त्याच्याकडं डुंकूनही न पाहणारा वर्ग असा तो गाफील वर्ग आहे. मग मी सुरुवातीला सांगितलं की 99.99% लोकांना संविधान माहीत नाही. आणि त्या एवढ्या मोठ्या वर्गातले हे 3 प्रकारचे वर्ग आहेत, एवढ्या मोठ्या लोकसंख्येतले. आणि थोडक्यात हे सगळं जे 3 वर्ग जे आपण पाहतो, हे वर्ग त्यांच्या अज्ञानापोटी बोलत राहतात. संविधान न वाचताच संविधानावरती बेछूटपणे आरोप करणे, अज्ञानापोटी, पूर्वग्रह दूषित मतांपोटी किंवा आपल्यातल्याच एका महामूर्खाच्या ज्ञानापोटी त्याच्या प्रभावाखाली येऊन अशी वक्तव्य करणारी माणसं आपल्या समाजामध्ये आहेत, या देशामध्ये आहेत. त्यामुळं मी या गोष्टींचा आज मी परामर्श घेऊ इच्छितो की पहिला वर्ग जो तुम्हाला सांगितला की सगळे 99% लोक आहेत जे अज्ञानातनं बोलतात, संविधान न वाचता बोलतात. आणि फार मोठं लोकशाहीतलं हे दुर्दैव आहे. मी संविधान विरोधी काही आंदोलनं पाहिली, काही बातम्या वाचल्या. अहो, ज्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रकांड पंडित बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं, त्या संविधानाला विरोध दर्शवणारी दिल्लीमधली काही मंडळी किंवा इतर काही राज्यामधली मंडळी हे 8वी पास 10वी पास नापास कार्यकर्ते असतात. त्यांना साधं लिहिता वाचता येत नाही. असे लोक संविधान नको, हमें संविधान मंजूर नहीं है, अशी भूमिका, आग्रही भूमिका घेताना दिसतात. आणि त्यामुळं ही पहिल्या कॅटेगरीतला जो वर्ग जो आहे
तो म्हणजे संविधानाला सनातनी मानसिकतेतून नाकारणारा वर्ग आहे. आणि तो वर्ग बेछूटपणे बाबासाहेबांवरती आरोप करतो. त्यातला पहिला आरोप जो असा आहे की संविधान हे एका अस्पृश्य वर्गातल्या माणसानं लिहिलेलं असून आम्ही सवर्ण आहोत, आमचा जात्याभिमान मोठा आहे आणि त्यामुळं ते आम्हाला मान्य नाही, आमच्यापेक्षा खालच्या जातीतल्या माणसांना लिहिलेलं आम्हाला मान्य नाही. दुसरा जो त्यांचा आरोप आहे की हे संविधान म्हणजे 1935 सालच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट या कायद्याचं संपूर्ण कॉपी टू कॉपी रूपांतर आहे. आणि त्याचा तिसरा जो आरोप आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या अनेक राष्ट्रांच्या राज्यघटनांचा संविधानांचा अभ्यास करून त्यातली जी काही प्रावधानं जी आहेत ती सरळ उचलली आणि आपल्या भारतीय संविधानात समाविष्ट केली, असा एक त्यांचा गैरसमजापोटीचा अज्ञानापोटीचा तिसरा मोठा आरोप आहे. मी या सर्व आरोपांचं खंडन करू इच्छितो. ते अशा प्रकारे आहे की सनातनी मनुवादी जी मंडळी आहेत त्यांचा विरोध मी समजू शकतो, कारण त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वच मुळी मान्य नाहीत. त्यामुळं धर्मांधता, पाखंडपणा, यातून वर्णश्रेष्ठत्वाची भावना, यातून त्यांचा विरोध निर्माण होणं हे साहजिक आहे. आणि या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्णवर्चस्वादी लोकांच्या दुकानदारीला, त्यांच्या सरंजामशाहीला, त्यांच्या धार्मिक मक्तेदारीला सुरुंग लावला, त्यांची दुकानदारी उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. हा त्यांचा सगळ्यात मोठा पोटशूळ आहे. त्यामुळं एका अस्पृश्यानं हे संविधान लिहिलं आणि त्यांची वर्णवर्चस्वादी प्रवृत्ती खोडून टाकली, हा पहिला भाग झाला. दुसरा जो भाग आहे की 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे, ते बाबासाहेबांसारखा एक प्रकांड पंडित, एक जागतिक कीर्तीचा, आधुनिक घटनाशास्त्राचा जनक हा कसा काय उतरवू शकेल बरं? कारण 1935 साली भारत हे ब्रिटिशांचे गुलाम राष्ट्र होतं. त्यावेळी ब्रिटिशांनी तयार केलेला हा कायदा आणि भारतीय गुलाम जनतेला कशा प्रकारची स्वातंत्र्य, कशा प्रकारचे हक्क, कशा प्रकारचे कर्तव्य काय असावेत याचे दिशादिग्दर्शन करणारा तो कायदा लिहिला होता. त्यामुळं त्याचं तंतोतंत रिफ्लेक्शन, प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत येणं कदापिही शक्य नाही आणि बाबासाहेबांचा तसा तो पिंड नाही. तिसरा जो प्रकार आहे, त्यांचा जो आरोप आहे की जागतिक पातळीवरच्या सर्व राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय संविधानातील काही तरतुदी आहेत, मग ते संघराज्य पद्धती असेल, संसदीय लोकशाही पद्धत असेल किंवा घटना दुरुस्ती असेल किंवा मूलभूत हक्कांचा प्रश्न असेल किंवा राज्यधोरणविषयक मार्गदर्शक तत्व असतील, ह्या जी काही प्रावधानं जी आहेत ती सगळी प्रावधानं बाबासाहेबांनी इतर राज्यघटनातून स्वीकारलेली आहेत. आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो, हे सगळे मनुवादी लोक बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना न वाचता, त्यातलं काडीचाही अर्थ न कळता, केवळ अज्ञानापोटी बेछूटपणे आरोप करत स्वैरपणे सुटलेले आहेत. कारण बाबासाहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की हे कुणाच्याही प्रभावाखाली न येणारं अत्यंत बंडखोर व्यक्तिमत्व आहे. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, मग तो बंड करून उठेल. हजारो वर्षांची भोगलेली अस्पृश्यतेची जी काही चटका जो आहे तो बाबासाहेबांनी अनुभवलेला आहे. त्यामुळं बाबासाहेब अशा कुणाच्याही प्रभावाखाली येणारं व्यक्तिमत्व नाही. आणि नंतर राज्यघटना पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच मान्य केलेलं आहे की भारतीय राज्यघटना आणि त्यातील जी काही तत्व जी आहेत, मग सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधू, ही मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीतून घेतलेली आहेत. म्हणजे लक्षात घ्या, आज जगाच्या राज्यघटनांमध्ये, इतर राष्ट्रांच्या राज्यघटनांमध्ये जी काही तत्व आहेत ती जर आज खरी मानली तर आज 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला धम्म जो आहे
त्यामध्ये ती तत्व अंतर्भूत आहेत. आणि यामुळं मला सांगावंसं वाटतं की ज्या कोणी माणसानं तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांची शिकवण, त्यांचा धम्म आणि संघ यांची तत्वप्रणाली ज्यावेळेला त्याने अभ्यासलेली असेल, त्यावेळेला आजच्या राज्यघटनेतील व्यवस्थेविषयी जी काही प्रावधानं आहेत, जी काही तरतुदी आहेत, त्या सर्व त्यांना धम्मामध्ये मिळून येतील. त्यामुळं हे जे काही मनुवादी लोक विनाकारण आरोप करतात की बाबासाहेबांनी असं केलं, बाबासाहेबांनी तिकडनं उचललं, तिकडली कॉपी केली, हे अतिशय खोटं आहे, लोकांची दिशाभूल करणारं आहे. आणि उलट पक्षी बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो काही विज्ञानवादी धम्म दिला, कारण मानवी मनाचा ठाव घेणारा एकमेव तो शास्ता होऊन गेलेला आहे, तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत ज्यानं जसं जाणलं आहे तसं, जो सम्यक संबुद्ध आहे. आणि मग आपण थोड्या मागच्या गोष्टीकडे जाऊया की हा जो पहिला आरोप आहे त्याने केलेला, तो या ठिकाणी मी या ठिकाणी अशा ठिकाणी त्याचं निरसन करू इच्छितो. दुसरा जो वर्ग आहे, तो कृतज्ञ वर्ग ज्याला म्हणतो, की एवढ्या सोयी सवलती घेऊन, एवढं कल्याण साधून बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असं बेशरमपणे विचारणारे काही व्यक्ती आहेत, काही लोक आहेत. त्यांना मला सांगावंसं वाटतं की अरे बाबा, या देशामध्ये तू जन्मलास, या देशाचं संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि त्या सर्वोच्च कायद्यापुढं सर्व समान आहेत आणि या कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. मग त्यातून शासन प्रणाली असेल, मग राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, इतर घटक राज्य असतील, त्यांची शासन प्रणाली असेल, ह्या सर्वांना नियंत्रित करणारा एकमेव कायदा म्हणजे तो भारतीय राज्यघटना आहे, भारतीय संविधान आहे. आणि या संविधानात जे काही प्रावधान आहे, ज्या तरतुदी आहेत, त्या मूलभूत हक्कांमुळं आज तुझं कल्याण झालेलं आहे. त्यातील दिलेल्या आदेशांमुळं इतर मंत्रिमंडळ असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर मान्यवर अधिकारी वर्ग असतील, त्यांनी तो विकास कार्य केलेला आहे आणि म्हणून तुझं ते कल्याण झालेलं आहे. आणि तिसरा जो गाफील वर्ग जो आहे, यांना आता काय संबोधावं समजायला मार्ग नाही, कसं जागं करावं. कारण या लोकांचं कशाकडं लक्षच नाही की भारतीय संविधान आज अवस्था काय आहे, त्याची अंमलबजावणी होते की नाही, भारतीय संविधानात सांगितल्यानुसार आम्हाला काही न्याय मिळतो का नाही, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चौकटीवर आधारलेल्या भारतीय संविधानानुसार शासन व्यवस्था चालते की नाही, कुणाचंही लक्ष नाही. आणि त्यामुळं आज मी या विषयाकडं वळू इच्छितो की ह्या तिन्ही प्रकारच्या काही समस्या आता मी मांडल्या, हे आमच्या भारतीय संविधानासाठी अत्यंत धोकादायक सूचना आहे. त्यामुळं महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकांड पांडित्यानं, आपल्या अपार अशा अथांग ज्ञानानं जो काही अभ्यास केला आणि त्यातून या भारताचं नवनिर्माण घडवून आणलं, त्या राज्यघटनेविषयी मी थोडक्यात आपणास आज मी सांगणार आहे. एका तासामधला हा विषय नाही आहे बंधूंनो आणि भगिनींनो. बाबासाहेबांनी बुद्धाची जी पार्श्वभूमी सांगितली की बालपणापासून त्यांच्यावर तथागताचे संस्कार आहेत, त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे आणि त्यातून त्यांनी भारताचं पुनरुज्जीवन केलेलं आहे, भारताचा इतिहास निर्माण केलेला आहे. केवळ इतिहास घडवलेला नाही, जुना सर्व अंधकर्मय इतिहास बाबासाहेबांनी मिटवून टाकला आणि भारत देशाचं नवनिर्माण केलं. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं नवभारताचे हे निर्माते ठरतात, नवभारताचे शिल्पकार ठरतात. ते केवळ एका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नाहीत. का तर या राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत प्रांजळपणे तळागाळातल्या लोकांचं कल्याण साधलेलं आहे. त्यांच्यावर शंका घ्यायला जागाच उरत नाही आणि त्याविषयी आज मी आपणास संबोधन करणार आहे. मग काय दिलं या भारतीय संविधानानं? या तीन वर्गातल्या लोकांना मला सांगावंसं वाटतं. सर्वप्रथम परंपरेनं चालत आलेलं मनुवादी साम्राज्य या भारतीय संविधानानं नष्ट केलं. मग संविधानानं काय आणलं? संविधानानं रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित केलं. दुसरं काय केलं की सरंजामशाही, राजेशाही, हुकुमशाही, पुरोहितशाही,
वर्णवर्चस्व या सर्व गोष्टींना उद्ध्वस्त करून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकांना मूलभूत मानवी हक्कांची ओळख करून दिली, त्यांना मानवी हक्क प्रदान करून टाकले. यानंतर भारतीय संविधानानं या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला अपार असं स्वातंत्र्य देऊन टाकलं. कारण बाबासाहेब आंबेडकर हे जाणून होते की मनुस्मृतीच्या वर्णवर्चस्वाखाली भरडून गेलेला इथला समाज, त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य ज्या वेळेला चकनाचूर होऊन गेलं, त्यावेळेला बाबासाहेबांनी विचार केला की मानवी स्वातंत्र्य विचारांचं आणि शरीराचं हे किती महत्त्वाचं आहे. जो समाज हजारो वर्ष गुलाम होऊन पडलेला होता, त्या समाजाला मुक्त करून टाकलं ते भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून. अशा प्रकारचे अनेक परिणाम आज या भारतीय संविधानाचे या भारत देशाच्या तमाम जनमानसावरती, भारत देशाच्या दैनंदिन जीवन प्रवाहामध्ये आपल्याला ठळकपणे दिसून येतात. त्याचबरोबर या भारतीय संविधानानं आम्हाला मताधिकार प्राप्त करून दिला. त्याचबरोबर निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार, त्याचबरोबर या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तमाम जनतेला कसं सहभागी करून घेता येईल त्याचाही प्रामुख्यानं बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. आणि त्यामुळं इथली लोकशाही ही कशी समृद्ध होईल, इथली लोकशाही ही कशी प्रगल्भ होईल याचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि म्हणून बाबासाहेब हे लोकशाहीवरती खूप मोठी निष्ठा ठेवणारे असे महामानव होते. आणि मग लोकशाहीची व्याख्या करताना बाबासाहेबांनी असं सांगितलं की अब्राहम लिंकनच्या व्याख्येमध्ये कुठेतरी हिंसेला जागा आहे, की लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे इथली लोकशाही. त्याहीपेक्षा बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या ही अत्यंत पुरोगामी अशी दर्जाची आहे, की लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेलं परिवर्तन म्हणजे खऱ्या अर्थाची लोकशाही. म्हणजे बघा, बाबासाहेब हे किती अहिंसावादी होते, केवढं मोठं राष्ट्रप्रेम त्यांच्या नसानसात भिनलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्या भावनेतून बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेची, इथल्या संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून या घटनेकडं मी येत असताना बाबासाहेबांनी जे जे काही आम्हाला दिलं, भारतीय संविधानामध्ये काय काय प्रावधान आहेत त्याचा मी थोडक्यात उहापोह करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, भेदाभेद आहे, विविधता आहे. प्रत्येकजण आपापल्या कसोशीनं तो सगळं पाळतो. परंतु इथल्या प्रत्येक भारतीयांचा खऱ्या अर्थानं जर जो राष्ट्रीय धर्मग्रंथ असेल तर ते म्हणजे भारतीय संविधान. त्याच अनुषंगानं आज मी सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी इतका मोठा अभ्यास करून ठेवलेला आहे की भारतीय समाज व्यवस्थेचा मुख्य पाया इथली जाती व्यवस्था आहे. आणि त्या जाती व्यवस्थेमध्ये बहुसंख्य वर्ग एकमेकाखाली दबले गेले आहेत. उच्च नीचतेची भावना आहे, वर्णश्रेष्ठत्वाची भावना आहे, जात्यांधपणा आहे, अहंकार आहे. आणि मग अशा संपूर्ण समाजाला जर एकत्रितपणे राष्ट्रीय प्रवाहामध्ये जर बांधायचं असेल तर कुठेतरी या समाजाला, या देशातील नागरिकांना आपण एक जाहीरनामा दिला पाहिजे. आणि तो जाहीरनामा म्हणजे मूलभूत हक्कांचा जाहीरनामा दिला पाहिजे, असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं. मग बंधूंनो, शेवटी संविधान म्हणजे काय हो? संविधान किंवा भारतीय राज्यघटना किंवा कॉन्स्टिट्यूशन याचा अर्थ काय आहे? म्हणजे जनता किंवा मनुष्य प्राणी आणि शासन व्यवस्था यांच्यातला एक करार, मोठा करारनामा यांचा जो दस्तऐवज आहे त्याला म्हणायचं भारतीय संविधान. आणि ते लिखित स्वरूपातलं आहे, हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या प्रत्येक कलमानुसार इथली शासन यंत्रणा चालते. मग काय आहे हे भारतीय संविधान?
तर भारतीय संविधानाची एकूण प्रमुख अशी 5 अंग आहेत. त्यामध्ये आम्ही काय स्वीकारलं ती आहे संसदीय लोकशाही. दुसरं जे आहे ते म्हणजे मूलभूत अधिकार. तिसरं जे अंग जे आहे ते म्हणजे राज्य धोरण विषयक मार्गदर्शक तत्वे. चौथं जे आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध. आणि 5वं जे आहे अंग जे आहे ते म्हणजे घटना दुरुस्ती. बंधूंनो आणि भगिनींनो, जे मनुवादी बाबासाहेबांवरती बेछूटपणे आरोप करतात की या देशाकडनं तत्व आणलं, त्या देशाकडनं तत्व उचललं, त्यांना मला सांगायचं आहे की आत्ता सांगितलेले ही 5ही अंग तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये आहेत, संघामध्ये आहेत. जे कोणी तत्वज्ञ असतील, जे अभ्यासक असतील, त्यांनी भारतीय धम्म बौद्ध दर्शनाचं साहित्याचा अभ्यास केला असेल, भारतीय बौद्ध संघाचा जर अभ्यास केला तर संघामध्ये प्राचीन काळी आज 2500 वर्षापूर्वी ही सर्व तत्व अस्तित्वात होती आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी विकसित केलेली आहेत. त्या काळी गणराज्य व्यवस्था होती. प्राचीन काळाची 16 जनपदं जर आपण पाहिली, मग ते वज्जी, कोसल, विदेह, वैशाली, मगध अशा प्रकारची जी काही साम्राज्य होती त्या सर्वांचं मिळून एक गणराज्य होतं. तेच गणराज्य प्रजातंत्र आम्ही भारतात या नवीन राज्य घटनेमध्ये आणलेलं आहे. त्या काळी समाजवाद होता, तोच आमच्या आज भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद आहे. त्या काळी लोकशाही पद्धती होती, हुकुमशाही नव्हती. तथागत भगवान गौतम बुद्ध हे वंश परंपरेनं राजघराण्यात आलेले नाहीत. शाक्यांमध्ये कपिलवस्तूच्या परंपरेनं राज्यपद्धती नव्हती, तर त्यांच्यामध्ये योग्य उमेदवार निवडून त्याला गादीवर बसवलं जायचं. वंश परंपरेनं त्यांच्यामध्ये ही राजपरंपरा नव्हती. ही सगळी परंपरा त्या काळात अस्तित्वात होती. तेच अंग बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रांजळपणे सांगितलेलं आहे की मी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तथागत बुद्धांच्या शिकवणीतून घेतलेली तत्व आहेत. संघामध्ये सुद्धा आजच्या संसदेमध्ये जे कार्य चालतं ते त्या काळी व्हायचं की बहुमतानं ठराव मंजूर करणे. लोकसभेचा जसा स्पीकर असतो तसे त्या काळी त्यांचे प्रमुख आचार्य असायचे. ते सुद्धा एखादा ठराव मांडायचे. सर्वांच्या संमतीने एखाद्या सदस्याचं निष्कासन केलं जात असे. ह्या सर्व लोकशाही प्रधान बाबी त्या काळी अस्तित्वात होत्या आणि ती सर्व तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेत आणलेली आहेत. मग ती घटना दुरुस्ती असेल, मग मला त्या मनुवाद्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जर राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीचं जर प्रावधान ठेवलं असेल, मग यांना राज्यघटना का बदलायची गरज वाटावी? कारण तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की माझा वारसदार कुणीच नाही, माझा वारसदार तथागत भगवान गौतम बुद्धाचा वारसदार हा धम्म आहे. मला कोणी मुलगा नाही आहे तो वारसदार चालवायला. जो कोणी धम्माचं यथायोग्य पालन करेल तो त्या धम्माचा पुढे चालणारा वारसदार असेल. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी तो धम्माचा संदेश स्वीकारलेला आहे. आणि तथागतांनी पण सांगितलेलं आहे की कालानुक्रमे माझ्या धम्मामध्ये सुधारणा करण्यात यावा. आणि त्या तथागतांनी एवढी लिबर्टी, एवढं स्वातंत्र्य दिल्यामुळेच आत्तापर्यंत 2500 वर्षामध्ये बौद्ध धम्माच्या एकूण 7 धम्मसंगीती झालेल्या आहेत. धम्मसंगती म्हणजे काय? ही जी काही त्रिपिटिका आहेत, भगवान बुद्धांची जी वचनं आहेत, ती वचनं प्रत्येक वर्षी प्रत्येक संगीतीमध्ये त्याचं संगायन करून त्यात काही दुसरं काही भेसळ झालेली नाही ना, शुद्ध बुद्धवाणी त्याचा निष्कर्ष काढून ती त्याचे अंगीकार करणं, यासाठी धम्मसंगीती असते. तशाच प्रकारे जो आमच्या राज्यघटनेमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा घटना पुनर्विलोकन जो प्रकार तो असतो, तो तथागत गौतम बुद्धांनी घेतलेला आहे, बुद्धांच्याकडून घेतलेला आहे. त्यामुळं ही सगळी तत्वप्रणाली आज धम्माच्या प्रभावाखाली आहे. म्हणून त्याला मला नम्रपणे सांगायचं आहे की बाबांनो, की असं कॉपी पेस्ट करून कुठली राज्यघटना तयार होत नसते. तर विविधतेने नटलेल्या अनेक जातीभेद असणाऱ्या समाजाला एका राष्ट्रभक्तीच्या, राष्ट्रप्रेमाच्या शृंखलेमध्ये बांधण्यासाठी जी काही प्रतिभा लागते, अचाट शक्ती लागते, ती बाबासाहेबांकडे होती. आणि भारतीय जनमानसाला सर्व समस्यांना पूर्ण उरणारी राज्यघटना कशी निर्माण करता येईल याचा सांगोपांग विचार करून बाबासाहेबांनी या राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे. तर अशा प्रकारची राज्यघटना आहे.
त्यामुळे भारतीय राज्यघटना बनवत असताना बाबासाहेबांनी अजून एक नम्रपणे सांगितलेलं आहे की हे सगळं श्रेय मला देऊ नका. किती बाबासाहेबांचं अंतःकरण खरंच ते बोधिसत्व होते. त्यांचं अंतःकरण एवढं विशाल होतं. ते स्वतः म्हणतात की माझ्यासोबत प्रोफेसर सर BN राव यांनी सुद्धा घटना मसुदा त्याचा कच्चा आराखडा तयार केलेला आहे. किती बाबासाहेबांचं मन मोठं असेल हो. कारण सुरुवातीला घटनेच्या मसुदा समितीच्या ॲडवायझरी कमिटीमध्ये प्रोफेसर BN राव होते की जे त्या काळचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे एक न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सिक्युरिटी काउन्सिलचे ते अध्यक्ष होते. असा एक अनुभवी मनुष्य म्हणून त्यांनी त्यांची संविधान सभेवरती मार्गदर्शक सल्लागार म्हणून अशी निवड केली होती. बाबासाहेबांनी त्यांचं पण ऋण व्यक्त केलं आहे. पण बाबासाहेबांचं खरं जे योगदान ज्याने कुणी वर्णन केलं असेल ते होते संविधान सभेतले एक सदस्य TT कृष्णमाचारी. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की संविधान मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते आणि 7 पैकी मग एकाचा मृत्यू झाला, एकानं राजीनामा दिला, त्या जागा भरल्या नाहीत, एक जण अमेरिकेत निघून गेला, 2 जणांची प्रकृती साथ देत नव्हती म्हणून ते कुठल्याही सभेला उपस्थित राहू शकत नव्हते, एक जण राज्यकारभारामध्ये गुंतून पडले आणि मग संपूर्ण राज्यघटना बनवायचं जे काही ओझं जे आहे ते एकट्या बाबासाहेबांवरती येऊन पडलं. आणि बाबासाहेबांनी आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता ह्या भारतीय संविधानाला आकार दिलेला आहे. तब्बल 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. बंधूंनो आणि भगिनींनो, एवढे अपार कष्ट सोसून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्यावर त्या काळी टीका झालेली आहे. अनेक मूर्ख लोकांनी त्याकाळी असं म्हटलं की बाबासाहेबांनी खूप वेळ घेतला घटनेसाठी. आणि मग बाबासाहेबांनी त्या काळी त्यांना उत्तर दिलेलं आहे की त्या मानाने मी माझ्या परीनं मी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी हे पण निदर्शनाला आणून दिलं की अमेरिकन राज्यघटनेमध्ये फक्त 7 कलम आहेत, पण ती कलम लिहायला त्यांना 116 दिवस लागले. 7 कलम लिहायला 116 दिवस म्हणजे जवळपास 4 महिने. त्यानंतर ऑस्ट्रेलियन राज्यघटनेमध्ये 128 कलम आहेत. कॅनडियन राज्यघटनेमध्ये 147 कलम आहेत. साऊथ आफ्रिकेच्या राज्यघटनेमध्ये 153 कलम आहेत. आणि ह्या सर्वांना 3-3, 5-5, 10-10, 11-11 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. मग तुम्ही विचार करा, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देशाची राज्यघटना बनवत असताना एकट्या माणसानं 395 कलम आणि 8 परिशिष्ट पूर्ण करायला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांचा कालावधी घेतला. हा कोणता वेग असेल याचं तुम्ही अवलोकन करा. बंधूंनो आणि भगिनींनो, ही राज्यघटना बनवत असताना त्या काळी भारतीय राज्यघटनेची एकूण 11 सत्र पार पडली, 165 बैठका पार पडल्या आणि त्या काळी जवळपास 63,96,729 रुपये एवढा खर्च बाबासाहेबांच्या त्या राज्यघटना बनवण्याच्या कामी शासनाचा झालेला आहे. आणि ते जे कामकाज चालू होतं ते जवळपास 53,000 दर्शकांनी त्या प्रेक्षक गॅलरीतून राज्यघटना चालू असताना, बनवायचं काम चालू असताना, लिहिण्याचं काम चालू असताना, त्यांचा विचारविमर्श चालू असताना ते काम त्यांनी पाहिलेलं आहे. अशा प्रकारे सर्व अंतर्बाह्य पारदर्शक व्यवहार ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना या देशाला अर्पण केलेली आहे. त्यामुळं मी खऱ्या अर्थानं म्हणेन की बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्राचे खरे मुक्तिदाते आहेत. मुक्तिदाते ह्यासाठी की वर्णव्यवस्थेखाली, जातीव्यवस्थेखाली किंवा विचार स्वातंत्र्य ज्यांचं कुंठित होऊन गेलं होतं युगानुयुग, अशा मोठ्या संख्येच्या वर्गाला, इथल्या तमाम नागरिकांना समाजवादाची पदवी देऊन किंवा समाजवादाची भूमिका घेऊन जे कल्याण साधायचं काम केलं ते महामानव बाबासाहेबांनी केलेलं आहे. हे कुठल्याही व्यक्तीला जमलं नसतं. बाबासाहेबांच्या काळात अनेक समकालीन बॅरिस्टर मंडळी होती, पण तेवढं त्यांचं प्रकांड पांडित्य अजिबात नव्हतं. आणि मग हे बाबासाहेबांनी आपल्या लेखणीतून करून दाखवलेलं आहे. मग काय आहे या संविधानामध्ये? मी आता 5 अंग सांगितले, परंतु 22 भाग आणि 8 परिशिष्ट यांच्यामध्ये ही राज्यघटना विभागलेली आहे. त्यामुळं आजच्या व्याख्यानामध्ये मी पहिल्यांदा थोडक्यात मी सांगू इच्छितो की भाग 3 पार्ट 3 मध्ये आणि पार्ट 4 मध्ये नेमकं काय आहे. तर संविधानाचा जर गाभा जो आहे, एक नागरिक म्हणून जर मला
या देशाचा जर मला संविधान माहीत करून घ्यायचं असेल तर प्रथम आम्ही मूलभूत हक्कांचा विचार केला पाहिजे. आणि मूलभूत हक्क काय आहेत? कलम 12 ते कलम 35 इतकी कलमं त्यांनी खर्ची घातलेली आहेत केवळ मूलभूत हक्क प्रदान करण्यासाठी. मित्रहो, जगातल्या कुठल्याही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये तिथल्या नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मूलभूत हक्क प्रदान केलेले नाहीत. हे स्वातंत्र्य, हे हक्क, हे अधिकार फक्त आम्हाला भारतातच मिळतात. आणि म्हणून हे वाचाळवीर आज वाटेल ते बडबडत आहेत. हे मला तुम्हाला जाणवून द्यायचं आहे. काय आहेत मूलभूत हक्क? कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची योजना आहे. अजून एक मला यातला मुद्दा सांगायचा आहे की कलम 13 नुसार बाबासाहेबांनी ही राज्यघटना लागू होईपर्यंत अगोदरचा जो कुठला मनूचा कायदा होता, जो मनुस्मृतीची विचारधारा होती, जी वर्णव्यवस्था होती, ते धर्मशास्त्रातले सर्व कायदे उद्ध्वस्त करून टाकले. आणि त्या कलम 13 मध्ये सांगून टाकलं की हा राज्यघटनेचा विस्तार अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी जे काही कायदे असतील ते सर्व शून्य मानण्यात यावेत, निरस्त करण्यात यावेत. आणि अशा रीतीनं इथल्या खऱ्या अर्थानं तमाम मानवी जीवनाला गुलाम करणाऱ्या सर्व कायद्यांचं, सर्व व्यवस्थांचं बाबासाहेबांनी लेखणीच्या एका फटक्यामध्ये त्यांना उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. कलम 17 मध्ये समानतेचा अधिकार आहे. काय सांगितलं? अस्पृश्यतेचं समूळ उच्चाटन. मग ही कलम कुठली आहे? ही कलम 14 ते 18 समानतेचा अधिकार. कलम 19 ते 22 हा स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 23-24 हा शोषणाविरुद्धचा अधिकार. कलम 25 ते 28 हा धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. कलम 29-30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. आणि कलम पुढची जी आहेत ती सगळी संवैधानिक उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, आज प्रामुख्यानं या राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार दिला म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात, बसू शकतात, उठू शकतात, वागू शकतात, व्यवहार करू शकतात. हा खरा बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय आहे. अन्यथा ज्या देशामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाची सावली सुद्धा पडून घेऊ शकत नव्हता, कुत्र्या मांजराला किंमत होती परंतु माणसाला किंमत नव्हती, माणूस इथं पाणी पिऊ शकत नव्हता, माणूस इथं कुठल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर अधिकार गाजवू शकत नव्हता, त्याला सत्ता, त्याला शिक्षण, त्याला शस्त्र बाळगणं स्वसंरक्षणासाठी या सर्व गोष्टीपासून वंचित ठेवलेलं होतं. अशा या गलितगात्र समाजाला, बहुसंख्येनं असणाऱ्या बहुजन वर्गाला बाबासाहेबांनी समतेचं तत्व दिलं, समतेचा अधिकार दिला. आणि 17व्या कलमानुसार अस्पृश्यता सुद्धा समूळ नष्ट करून टाकली आणि तिचं पालन करणं हा सुद्धा कायद्यानं दंडनीय अपराध मानला गेला. पुढे बाबासाहेबांनी लगेच समानतेच्या नंतर स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. लक्षात घ्या, बाबासाहेब स्वातंत्र्य, समता, बंधुता बुद्धांच्या विचारामुळे एवढे प्रभावित झालेले होते की मानवी जीवनाला, मानवी विकासासाठी स्वातंत्र्य किती मोठं उपयोगाचं आहे हे त्यांना प्रकर्षानं जाणवत होतं. आणि म्हणून त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बहाल करून टाकलेली आहेत. काय स्वातंत्र्य दिलेलं आहे? की आम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, आम्हाला संचार स्वातंत्र्य आहे, आम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य आहे, संघटना स्वातंत्र्य आहे. किती उपकार करून ठेवलेत बाबासाहेबांनी. आणि त्यामुळं या स्वातंत्र्याचा, इथल्या समतेचा, इथल्या नागरिकांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा त्यांना परिस्पर्श झालेला आहे असं मी मानतो. आणि मग बाबासाहेबांनी हे मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत त्याचा अर्थ काय बंधूनो? की बाबासाहेब म्हणतात दीज आर एन्फोर्स्ड बाय द ज्युडिशियरी. मूलभूत हक्क ज्या व्यक्तीचं, ज्या नागरिकाचा जर हनन झाला असेल तर हे न्यायपालिकेकडून अंमलबजावणी करण्यायोग्य आहेत. समजा एखाद्या व्यक्तीला समानतेचा अधिकार जर त्याचा डावलला गेला तर तो न्यायपालिकेकडून अबाधित राखला जातो. समजा एखाद्याचं स्वातंत्र्य जर सीमित केलं गेलं असेल
तर न्यायपालिकेकडून त्याची अंमलबजावणी होऊ शकते. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता या 4 तत्वांची आणि या मूलभूत हक्कांची खरी अंमलबजावणी ही न्यायपालिकेकडून करण्यात यावी असं बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि ही कायद्यानं मॅन्डेटरी आहेत. म्हणजे काय, त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. परंतु भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये जी काय राज्य धोरणविषयक मार्गदर्शक तत्व आहेत ती मात्र कायद्यानं अंमलबजावणी करण्यायोग्य नाहीत. मग ती तत्व कोणती? मग ती असतील ग्रामपंचायतीचं सबलीकरण असेल, महिलांविषयक काही धोरणं असेल, किंवा पर्यावरण आणि वन्यजीवनाविषयी काही संरक्षण करण्याविषयी कायदे असतील, किंवा अनुसूचित जाती जमाती अशा दुर्बल घटकांसाठी काय अर्थयोजना करता येतील का, अशा प्रकारचं, किंवा आंतरराष्ट्रीय करार असतील, शांतता सौहार्द राखणं असेल, तह असतील, तर अशा प्रकारची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या शासन यंत्रणेला असे उद्देश समोर ठेवून ते त्यांना कायदे बनवावे लागतील. म्हणजे राज्य कशा पद्धतीनं चालवलं जावं त्याचं दिशा दिग्दर्शन या राज्य धोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी अशामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि ही सुद्धा तथागतांच्या शिकवणीतून आलेली आहे. आज जर आपण सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं जर आपण परीक्षण जर केलं तर सम्राट अशोकांनी जी काही स्तूप खोदले, विहारं बनवली, जे काही शिलालेख कोरले त्याच्यावरती अशा प्रकारची मार्गदर्शक तत्व आहेत. त्या काळी लिहून ठेवलेलं आहे की कलिंगच्या युद्धानंतर अहिंसेकडे वळलेल्या सम्राट अशोकांनी काय केलं की त्यांनी मग पशुहत्या नाकारलेली आहे, बंद करा म्हणून सांगितलेलं आहे. मग वाटसरूंना वाटेमध्ये पाणपोईची व्यवस्था करण्यात यावी, त्यांना दवाखान्याची शुश्रूषा करण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, किंवा छोटी वासरं असतील, जनावरं असतील, जी काही बछडे असतील त्यांची हत्या करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या बारीक सारीक मौलिक सूचना त्या काळी सम्राट अशोकांनी आपल्या शिलालेखांमध्ये कोरून ठेवल्या आहेत. तेच त्या काळातल्या राज्यकर्त्यांसाठी एक मार्गदर्शक तत्वांचा आधारभूत असा एक स्तंभ होता असं मला मानायला हरकत नाही. आणि तीच प्रणाली आज इथल्या राज्यव्यवस्थेनं, मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कशा पद्धतीने त्यांनी शासन चालवलं जावं त्याचं ते दिशादिग्दर्शन करणार आहे. म्हणून त्याला राज्य धोरणविषयक मार्गदर्शक तत्व असं म्हणतात. बाबासाहेब एवढ्यावर थांबत नाहीत. त्यांनी आम्हाला या हक्कांबरोबर आम्हाला कर्तव्य पण सांगितलेले आहेत की एक भारताचा नागरिक म्हणून ज्यावेळेला आम्ही समोर येतो त्यावेळेला आम्ही कर्तव्य पण काही विसरता कामा नये. केवळ आम्हाला हक्क पाहिजे, हक्कांप्रती जागरूक असून उपयोग नाही, तर या भारताचा सुबुद्ध, सुजाण आणि सुशिक्षित नागरिक म्हणून आमची काही कर्तव्य आहेत. काय आहेत आमची कर्तव्य? खूप मस्तपणे भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचं इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जी काही आदर्शवत काही गोष्टी घडल्या आहेत त्यांचं जतन करणं, तो इतिहास जतन करून ठेवणं, ज्या आदर्शांची जी काही निर्मिती झालेली आहे त्यांचं संरक्षण करणं, ते विचार आचरणात आणणं, राष्ट्रगीत असेल, आमचा राष्ट्रध्वज असेल त्यांचा आम्ही आदर करणं, त्याचबरोबर आम्ही वागत असताना बंधुभाव, सौहार्द्र, सलोखा कसा विकसित करावा, अशा प्रकारची अनेक कर्तव्य त्या घटनेच्या 51C या कलमामध्ये नागरिकांची कर्तव्य त्यामध्ये सांगितलेली आहेत. त्यामुळं मूलभूत हक्क, राज्यधोरणविषयक मार्गदर्शक तत्वे आणि त्यासोबत कर्तव्य याचा आम्हाला विसर पडता कामा नये. परंतु आज तुम्ही विचार करा की खऱ्या अर्थानं हे जे संविधान जे आहे, जे संसदीय लोकशाहीवर आधारलेलं संविधान आहे, त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी होताना दिसते का हो तुम्हाला? एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारून पहा की या 21व्या शतकातली भारत देशाची वाटचाल कोणीकडे आहे? माझा दावा असा आहे की भारतीय संविधानानं राज्य समाजवाद स्वीकारलेला आहे, कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. त्यामुळं इथल्या नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा यांच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्यांच्या हाताला रोजगार देणं ही इथल्या शासन व्यवस्थेची जबाबदारी आहे. हे सगळे आदेश बाबासाहेबांनी देऊन ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं ते होतंय का नाही, ते नागरिकांपर्यंत पोहोचतंय का नाही याचाही विचार केला पाहिजे. संविधानाला विरोध होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे या तमाम
बहुजन वर्गाला, मागासलेल्या वर्गाला केलेली आरक्षणाची तरतूद. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आरक्षण म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात आणि संवैधानिक तरतुदींचं अंमलबजावणी न करता आरक्षण हा विषय हा राजकीय संधिसाधूपणाचं साधन बनलेलं आहे. आणि त्यामुळं माझं एक निरीक्षण असं आहे की एक काळ असा होता की माणसं, तू दलित आहेस, तू मागासवर्गीय आहेस, तू अस्पृश्य आहेस, तू शूद्र आहेस म्हणून मारली जायची. आणि काळाचा महिमा असा की घटनेमध्ये आरक्षण आहे म्हणून आज प्रत्येक जातीला डोहाळा लागलेला आहे की आम्हाला मागासवर्गीय म्हणा आणि आम्हाला आरक्षण द्या. किती हास्यास्पद भूमिका आहे हो. आरक्षणाची भूमिका ही अत्यंत वेगळी आहे. सन 1882 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सर विल्यम हंटर यांच्या आयोगापुढे साक्ष देताना पहिल्यांदा अस्पृश्य वर्गाला आरक्षण द्यावं, ज्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व नाही, जो वर्ग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे अशा वर्गाला प्रतिनिधित्व दिलं जावं, अशी ती आरक्षणाची महात्मा ज्योतिराव फुल्यांची पहिल्या प्रथमची मूलभूत संकल्पना आहे. तीच धागा जो आहे तो आरक्षणाचा धागा पुढे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानमध्ये 1902 साली आपल्या संस्थानामध्ये राबवला आणि 50% जागा ह्या मागासवर्गासाठी राखीव करण्यात आल्या. बघा, आरक्षण म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला प्रतिनिधित्व आहे. ज्या वर्गानं हजारो वर्षांपासून सामाजिक उपेक्षा आणि अपमान भोगलेला आहे अशा वंचित, पीडित, उपेक्षित, शोषित, दबलेल्या वर्गासाठी प्रतिनिधित्वाचे एक साधन म्हणून आरक्षणाची ही कृत्रिम व्यवस्था आहे. ती संकल्पना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सन 1882 साली मांडलेली आहे. मग आपल्या संस्थानामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली त्याची अंमलबजावणी केलेली आहे. पुढे 1930 मध्ये 3 गोलमेज परिषदांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील अस्पृश्यांचं दुःख जगाच्या वेशीवर टांगलं आणि तिथं भारतीय अस्पृश्यांची अवस्था ही आफ्रिकेतल्या गुलामांपेक्षाही किती दयनीय आहे याचं चित्रण केलं आहे, तिथं मांडलेलं आहे, व्यथा मांडलेली आहे. आणि या सगळ्यांचा परिपाक बाबासाहेबांच्या हाती ज्यावेळी संविधान निर्मितीचं कार्य आलं त्यावेळी बाबासाहेबांनी या आरक्षणाला संहितेचं रूप देऊन त्याचं कोडिफिकेशन करून त्याचं कलमामध्ये रूपांतर केलेलं आहे. काय हो या कलमामध्ये? 2 प्रकारचे आरक्षणे बाबासाहेबांनी दिलेले आहेत. एक आहे राजकीय आरक्षण, पॉलिटिकल रिझर्वेशन. दुसरं जे आहे नोकरी आणि शिक्षण संस्था यांच्यामधलं आरक्षण म्हणजे रिझर्वेशन इन एज्युकेशन अँड सर्व्हिसेस. जे राजकीय आरक्षण जे आहे त्याची तरतूद राज्यघटना अंमलात आल्यापासून सुरुवातीच्या 10 वर्षापर्यंतच केलेली होती. उद्देश काय होता? जोपर्यंत तळागाळातल्या दलित वर्गातून, अनुसूचित जाती जमातीतल्या वर्गातून पुरेसं प्रतिनिधित्व संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, ह्या विधिमंडळामध्ये येत नाही तोपर्यंत हे 10 वर्षासाठी हे राजकीय आरक्षण असावं अशा प्रकारची भूमिका होती. पण पुढं काय झालं? हा देश एवढ्या जाती व्यवस्थेनं भेदाभेदावर आधारलेला आहे की खालच्या जातीतला पददलित वर्गातला मनुष्य आमदार, खासदार म्हणून निवडून येणे हे अत्यंत दुरापास्त आणि कठीण झालेलं आहे. आणि म्हणून पर्याप्त प्रतिनिधित्व नसल्यामुळे दर 10-10 वर्षाला हे राजकीय आरक्षण हे वाढवण्यात आलेलं आहे. भारतातले भले भोले विद्वान या आरक्षणाची भूमिका मांडताना फार मोठी गल्लत करतात. ते अशी दिशाभूल करतात की बाबासाहेबांनी फक्त 10 वर्षापुरतंच आरक्षण दिलं होतं, अजून कशाला आरक्षण पाहिजे. तर पॉलिटिकल रिझर्वेशन, राजकीय आरक्षणासाठी त्यांनी 10 वर्षाची लिमिट घातली होती आणि पर्याप्त प्रतिनिधित्व नाही म्हणून ते आजपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. परंतु नोकऱ्यांमधलं आरक्षण, शैक्षणिक प्रवेशांमधलं आरक्षण याच्याविषयी काहीही बंधनं, कालमर्यादा घातलेली नव्हती. त्यामुळं आज जी लोक
आरक्षणाचे लाभ घेत आहेत त्यांना याची कल्पना नाही आहे की आम्हाला भारतीय राज्यघटनेत केलेल्या प्रावधानामुळं आम्हाला या सवलती मिळतात, आमचा विकास होतो, आमचं आर्थिक संपन्नता वाढते आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, नंबर 2चा जो वर्ग आहे तो कृतज्ञ वर्ग आहे की एवढ्या सगळ्या सोयीसुविधा घेऊन सुद्धा केवळ राज्यघटनेचं घोर अज्ञान असल्यामुळं ते निरर्थकपणे विचारतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. आज भारत देश, भारतीय समाजव्यवस्था ही जातीव्यवस्थेवर आधारलेली आहे. आणि जोपर्यंत मला निक्षून सांगायचं आहे बंधूंनो की जोपर्यंत या देशामध्ये जातीव्यवस्था टिकून आहे तोपर्यंत आरक्षण हे कायमस्वरूपी टिकणार आहे. आरक्षण ही कायमस्वरूपी नसावं ही बाबासाहेबांची भूमिका होती. जेवढ्या तत्परतेनं त्याची अंमलबजावणी होईल तितक्या तत्परतेनं सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होईल. आणि आर्थिक सामाजिक समता प्रस्थापित झाली की राजकीय लोकशाही प्रस्थापित होईल आणि मग आरक्षणाची गरज पडणार नाही. कारण या देशातला प्रत्येक नागरिक हा सर्वसंपन्न होऊन जाईल, समृद्ध होऊन जाईल, अशी त्या आरक्षणाची मागची भूमिका होती. परंतु आज व्यवस्था वेगळी आहे. तो त्या व्यवस्थेमध्ये कसा खितपत पडेल याची काळजी घेतली जाते. आणि म्हणून आजपर्यंत गेल्या 70 वर्षांमध्ये आरक्षणाचा बॅकलॉग हा भरला जात नाही. योग्य उमेदवार असून देखील सुटेबल कॅन्डिडेट नॉट फाउंड, योग्य उमेदवार मिळाला नाही म्हणून शेरा मारला जातो. अशा प्रकारे या घटकांना मुख्य संधीपासून डावललं जातं. आणि त्यामुळं राज्यघटना ही जी आहे ही अशा बहुजन वर्गातल्या दबलेल्या पिचलेल्या घटकांसाठी एक वरदायिनी ठरलेली आहे. त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा समजून घेताना एक सांगावंसं वाटतं की आरक्षणावरती उपाय सुचवणाऱ्यांनी एक त्याचा अभ्यास करावा की पहिल्यांदा आम्ही सर्वांनी जातीव्यवस्थेचं निर्मूलन करण्याच्या पाठीमागं लागला पाहिजे. काय झालंय, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशा प्रकारची उपाययोजना चाललेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं दृष्टिकोन बघा त्या काळी सांगून ठेवलेलं आहे. काय सांगून ठेवलं की जेवढं या देशाला परकीय सत्तांनी लुटलं नाही, जेवढं या देशाला ब्रिटिशांनी लुटलं नाही, तेवढं या देशाला इथल्या जातीव्यवस्थेनं कंगाल केलेलं आहे, लुटून पार मोकळं केलेलं आहे. आणि त्यामुळं जे काही वर्ण धर्मनिरपेक्षतेचे किंवा आम्ही जातपात मानत नाही असा जो आव आणतात ते खऱ्या अर्थानं आतून जाती मानसिकता पाळत असतात. आणि म्हणून मला या ठिकाणी बारकाईनं सांगायचं आहे की संविधानानं कायद्यानं वरवरची व्यवहारातली अस्पृश्यता नष्ट जरी केली असली तरी संविधानाला भारतीय जनमानसातली, त्यांच्या मनामनातली जाती मानसिकता ही अद्यापही नष्ट करता आलेली नाही. आणि म्हणून आज समाजामध्ये दलितांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ आहे ही केवळ जाती मानसिकतेमधून निर्माण झालेला आहे. ऑनर किलिंग आहे. एखाद्या कुणी आंतरजाती विवाह केला असेल तर मुलींच्या आईवडिलांना अगदी घराण्याला काळीमा लागल्यासारखा भास होतो, वर्णश्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते. आणि त्यामुळं इथलं जनमानस हे म्हणावं तितकं सकस दर्जाचं आणि निकोप मनोवृत्तीचं अजिबात नाही. आणि त्यासाठी मी सुरुवातीला म्हटलं की जे कोणी 1% जे लोक संविधान जाणणारे आहेत ते सुद्धा किती आहेत माहीत नाही, परंतु ते जर खऱ्या अस्तित्वात असतील तर त्यांनी त्याच वेळेला या संविधानाच्या अंमलबजावणीविषयी, संविधानाच्या प्रचार प्रसाराविषयी त्या काळीच उपाययोजनाच्या चळवळी उभा केल्या असता आणि आज हा जातीअंताचा प्रश्न मिटला असता. म्हणून मला बंधूंनो एकच सांगायचं आहे की विविधतेने नटलेल्या विविध धर्मांच्या या देशामध्ये 6743 जाती असणाऱ्या या देशांमध्ये जर खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जर जवळ यायचं असेल, आमच्यातील सर्व पूर्वग्रह दूषित वंश परंपरेनं संस्कृतीतून जे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे ते जर घालवायचं असेल तर सर्वात प्रथम आम्हाला या संविधानाचा, बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचा अंगीकार करावा लागेल. हे मी आपणास नम्रपणे कळकळीनं सांगू इच्छितो. कारण इतर राष्ट्रांमध्ये वंशवाद आहे, तिथं गोरा आणि काळा
असा प्रकार आहे, युरोपियन, आफ्रिकन, निग्रो अशा प्रकारचे रॅसिझम ज्याला म्हणतो आपण, ॲपरथिड ज्याला म्हणतो आपण, रंगभेद आहे, वंशभेद आहे, परंतु त्याहीपेक्षा अतिशय मोठं असं दुष्टचक्र हीन पातळीवरचं म्हणजे या देशातील जाती व्यवस्था आहे. आणि म्हणून या भारत देशाला जर खऱ्या अर्थानं सार्वभौमत्व, आमचा समाजवाद, आमची लोकशाही प्रधान वृत्ती, आमचं गणराज्य हे जर सर्व काही जपत असेल तर पहिल्यांदा इथल्या लोकांना आमच्या मनातील जातीय मानसिकता अगोदर नष्ट केली पाहिजे, तरच कुठंतरी इथं समता निर्माण होईल. म्हणून समतेचं तत्व विसरू नका. बाबासाहेबांचं अजून तत्वज्ञान सांगतो की इथली लोकशाही ही शेणाच्या ढिगारावर उभा केलेल्या राजवाड्यासारखी उभी असता कामा नये. तो राजवाडा केव्हाच ढासळून जाईल किंवा लोक तरी बंड करून उभे राहतील. म्हणून त्यांना असं एक स्ट्रॉंग बेसमेंट, एक स्ट्रॉंग फाउंडेशन असं हवं होतं की पहिल्यांदा इथल्या माणसाचं सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन झालं पाहिजे. मग त्या काळी भांडणं लागली होती की आम्हाला राजकीय स्वातंत्र्य हवं की सामाजिक स्वातंत्र्य हवं. बाबासाहेबांना अनेक नेत्यांनी, लाला लजपतराय सारख्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केलेला होता, पण नाही. बाबासाहेबांनी ह्या गोष्टीला नकार दिला आणि माझ्या त्या काळच्या दलित बांधवांचं मी कल्याण केल्याशिवाय मागं हटणार नाही अशी बाबासाहेबांची ती मोठी घोर प्रतिज्ञा होती. म्हणून जे जे काही आमचा आज विकास झालेला आहे, जो जो काही आमचं कल्याण झालेलं आहे, हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे झालेलं आहे. मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे बंधूंनो आणि भगिनींनो. दरवर्षी आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो. दरवर्षी आम्ही त्या दिल्लीच्या राजपथवरून आम्ही आमच्या लष्करी सैन्याचं आम्ही शक्ती प्रदर्शन दाखवत असतो. पण कधी त्या दिवशी कुठल्या शासकीय यंत्रणेतून, कुठल्याही विद्वानांकडून कधीतरी भारतीय संविधानाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख झालेला कधी ऐकलाय का हो? केवढी मोठी शोकांतिक आहे. हाच सगळ्यात मोठा दैवदुर्विलास आहे. म्हणजे एकतर आमच्या बहुसंख्य लोकांचं कन्फ्युजन आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी गणराज्य दिन, गणतंत्र दिन किंवा प्रजासत्ताक दिन, ह्यांचं इतकं कन्फ्युजन, हे नेमके दिन कशासाठी आहेत माहीत नाही. आणि त्यात पुन्हा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी त्यात ही अशी अवस्था आहे. त्यामुळं माझं शासकीय यंत्रणेला देखील विनम्र आव्हान आहे. माझ्या सर्व समाज बांधवांना, भारतीय नागरिकांना, देश विदेशातल्या नागरिकांना माझं कळकळीचं आव्हान आहे की 26 जानेवारी केवळ राजपथवरची सैनिकी परेड काढून साजरं करू नका. कुठला विदेशातला राष्ट्राध्यक्ष बोलवून पाहुणा म्हणून त्याला सलामी देऊन साजरा करू नका. तर खऱ्या अर्थानं तो भारतीय संविधानाचा जो दिवस आहे, केवळ तो दिवस म्हणून 26 नोव्हेंबर 1949 हा मानता कामा नये. त्याचाही गुणगौरव झाला पाहिजे. तो सगळ्यात मोठा जल्लोष झाला पाहिजे. कारण 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थानं या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालं. एन्फोर्समेंट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे सगळं सुरू झालं. आणि त्यामुळं त्याचं सेलिब्रेशन हे त्याच ढंगानं, त्याच अंगानं व्हायला पाहिजे, एवढी माझी कळकळीची नम्र विनंती आहे. कारण संविधानापुढं आजपर्यंत एवढी आव्हानं आवासून उभी राहिली, पण या संविधानानं देशाला एकात्मतेचा आणि अखंडतेचा मूलमंत्र दिलेला आहे. कारण बाबासाहेबांचीच फिलॉसॉफी अशी होती की सर्वप्रथम मी भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय असेल. आणि म्हणून त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे संबंध निर्माण करत असताना सगळ्यात जास्तीत जास्त शक्ती ही केंद्र सरकारला दिलेली आहे. आणि केंद्रामध्ये त्याची ती एम्पॉवरमेंट असल्यामुळं आज कोरोनाचं भयानक मोठं संकट असताना देखील आमचे माननीय पंतप्रधान देशभरात लॉकडाऊन घेऊ शकले, केवळ भारतीय जनतेच्या हितासाठी. कारण त्यांना कल्पना आली की हा कोरोना व्हायरस हा संसर्गातून होणारा रोग आहे. जर जनता जर एकत्रित आली, गर्दी दाटली, तर हा संसर्ग वाढू शकतो. म्हणून आज माननीय पंतप्रधानांनी हा लॉकडाऊन जो जारी केला, तो भारतीय राज्यघटनेच्या या तरतुदीला अधीन राहून डाटा कनेक्शन कट झालं होतं. तर अशा प्रकारे हे भारतीय संविधान 1950 सालापासून
यंत्रणेपुढे, भारतीय समाज व्यवस्थेपुढे, भारतीय व्यवस्थेपुढे जेवढी काही आव्हानं उभी राहिली त्या सर्व आव्हानांना पेलून सक्षमपणे तोंड देत उभं राहिलेलं आहे. आणि यातच बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचं लक्षण दिसून येतं. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं हे द्रष्टेपण जे आहे, त्यांनी निर्माण केलेली ही जी राज्यघटना आहे, ही कळी काळालाही पुरून उरणारी अशी राज्यघटना आहे. त्यामुळं पहिल्या प्रथम मी सांगितलं, जे कोणी घटना बदलायचा जो विचार मांडतात त्यांनी तो विचार कृपा करून करू नये. जे कोणी कृतज्ञ मंडळी आहेत त्यांनी तर निदान जाणीव ठेवावी की आपण कशामुळं आज अस्तित्वात आहोत, कुणामुळं आपला विकास झाला आहे. आणि जी गाफील मंडळी आहेत त्यांनीसुद्धा जागरूक राहावं. अशा रीतीनं हे 3 वर्ग जर खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातला जर अज्ञान, अंधकार आणि पूर्वग्रह जर दूर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचं स्वरूप त्यांना कळायला लागेल. प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येकाचं मन हे उदार अंतःकरणानं व्यक्त होईल. आणि तीच खरी आमच्या भारताची राष्ट्रीय एकात्मता आहे. हे अखंडत्व आज कितीतरी फुटीरवादी शक्ती भारतामध्ये अस्तित्व होत्या गेल्या 20-25 वर्षाखाली. नागालँडचा प्रॉब्लेम असेल, झारखंडचा प्रॉब्लेम असेल, जम्मू काश्मीरचा असेल, ह्या सर्वांना या भारतीय संविधानानं अत्यंत सक्षमपणे तोंड दिलेलं आहे. भारतीय जनमानसामध्ये प्रत्येक नागरिकाचा आचार, विचार, धर्म, जाती, प्रांत, भाषा, लिंग ह्या सर्वांचा अतिशय कल्याणकारी माध्यमातून, अतिशय अनुकंपेनं बाबासाहेबांच्या संविधानानं त्याचा मोठा विचार केलेला आहे. आणि म्हणून आपण त्या संदर्भात ऋणी राहिलं पाहिजे. आज सांगण्यासारखं भरपूर काय आहे. संविधानाची अत्यंत माफक अशी मी आपणासमोर भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मी फार मोठा कायदेपंडित अशातलाही भाग नाही, परंतु माझ्या आवडीचा तो अत्यंत मोठा विषय आहे. आणि माझ्या परीनं मला जे आकलन झालं ते मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असेल. कारण मी केवळ भारतीय राज्यघटनेचा, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचारक आहे. अरविंद माने हा शून्य आहे, परंतु जास्तीत जास्त बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, तथागतांचा विचार, या महापुरुषांचा विचार मी मांडणारा मनुष्य आहे. त्यामुळं तमाम नागरिकांना, देशवासियांना माझी विनंती आहे की हे भारतीय संविधान आपण सगळेजण मिळून एकत्र येऊया आणि त्याला संवर्धित करूया, त्याला प्रवर्धित करूया. पुनश्च एकदा मी सर्वांना आपणाला शुभेच्छा देतो. आणि बुद्ध जयंतीनिमित्त या जय हिंद क्रांती सेवा मिशननं मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार आहे. डॉक्टर माननीय दादासाहेब मोहिते सर, भगवान जावाडे सर, निळकंठ बोरकर सर आणि पंकज गायकवाड सर या सर्वांचे पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं आणि शांतपणे ऐकलात, त्याबद्दल मी परत एकदा आपला ऋणी आहे. पुन्हा एक आता अशाच संविधानाच्या नवीन पैलूवरती मी नंतर आपणास संधी दिल्यास मी पुन्हा एकदा येईन. पुनश्च एकदा आपणाचे सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार. जय भीम. धन्यवाद.